ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची, नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवीच्या. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उणे काही निज सुखा, तेश पुण्यवंत पर उपकारी, प्रबोधित्या नारी नरलोका. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेचा. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, होऊन आवास करीन तेथे. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेचा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझे वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. समचरण सरोजम सांद्रणीलांबुधावं, जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेचा. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे. भगवान पांडुरंग परमात्मा महादेवांच्या आणि वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रातस्मरणे ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडुळकर यांच्या समाधी प्रांगणात उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंगवादक, चोपदार बाबा, विनेकरी, ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून प्रस्तुत ठिकाणी वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज
सांडुळकर यांच्या समाधीच्या तपपूर्तीच्या महोत्सवाच्या निमित्ताने खूप भव्य स्वरूपाचा हा उत्सव चालू आहे आणि या उत्सवातील 4थ्या क्रमांकाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। अभंगामधून महाराजांचं दैवी जीवन आणि आध्यात्मिक जीवनाचा आपण महाराजांच्या शब्दातून विचार करणार आहोत। प्रथमतः प्रस्तावना करत असताना आपल्याला थोडासा बारकावा अभ्यासात घ्यावा लागेल। आपण जगाचा विचार करत असताना 3 गोष्टीचा विचार करावा लागतो, जड, जीव आणि देव। 4थ्या गोष्टीचा विचार करण्याची गरजच नाही। जडाचा विचार करत असताना पूर्ण परतंत्र, त्याचं नाव आहे जड। आणि माणूस जडाचा उपयोग करत असतो, जडाशी एकरूप होत नसतो, जडाचा उपयोग करतो। दुसरा प्रकार आहे जीवाचा। जीवाचा विचार करत असताना जीवाच्या ठिकाणी जड आणि चेतन अशा 2 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत। देहाच्या दृष्टिकोनातून जडत्व आहे आणि आत्मतत्वाच्या दृष्टिकोनातून चेतनत्व आहे। देह जड आहे पण या देहामध्ये वास्तव्याला असणारा जीवात्मा तो मात्र चेतन आहे। चेतन जीवात्म्याचा सतत अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे, आपण एकरूप व्हावं। एकरूपतेशिवाय पूर्णत्व नाही। प्रपंचामध्ये सुद्धा एकत्वाशिवाय तात्पुरता का होईना पण आनंद निर्माण होत नाही। पुढे ताट वाढले, पक्वान नाहीत, पण खाल्ल्याशिवाय त्याच्यातला आनंद नाही। सुंदर अशा प्रकारचं भजन आहे, मृदंग वादन आहे, पण कानाने ऐकल्याशिवाय, दोघांची एकता झाल्याशिवाय समाधान नाही। अर्थात आपण आपला अभ्यास करा। एकत्व आपल्या जीवनामध्ये नेहमी डोळ्यापुढे आहे। आता जीवाशी जडाशी एकत्व होऊ शकत नाही, ते विषम आहे। आपण चिद्रूप आहोत, जड जड रूप आहे। दुसरा विचार जर केला तर जीवाचा जीवाशी उपाधीनं एकता होत नाही। का होत नाही? दोघांच्या भावना वेगळ्या। याची नामे ही अनाने, अनारी से वर्तने, वेशही सिनाने आगवी यांचे वेगळे वेगळेपण आहे महाराज। एक ऐसे एक नाही, भिन्न पायी प्रकृती, भिन्न पायी प्रकृती, भिन्न पायी प्रकृती, एक ऐसे एक नाही, भिन्न पायी प्रकृती, भिन्न। जीवामध्ये भेद आहे आणि त्यातल्या त्यात 84 लक्ष योनी जीवाला घ्याव्या लागतात। घेत असताना पंचमहाभूताचा स्वीकार करावा लागतो। थोडा विचार जर आपण केला तर काही शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून ते पृथ्वीवरच राहतात। उदाहरणार्थ आपली शरीर पृथ्वीवर का राहतात? आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून राहतात। दुसरा प्रकार आहे, काही प्राण्याच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे। उदाहरणार्थ मासा, कासव, काही सर्प, मगर पाण्यात का राहतात? याचं कारण आहे त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे। आणि अशी एक जीवसृष्टी आहे की ती सूर्याच्या जवळ राहते पण जळत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये अग्नितत्व अधिक आहे म्हणून ते जळत नाहीत। 4था प्रकार आहे, पक्ष्यांच्या शरीरामध्ये वायुतत्व अधिक आहे म्हणून ते हवेत उडतात। घार असेल, पोपट असेल, कावळा असेल, चिमणी असेल, का उडतात? वायुतत्व अधिक आहे।
आणि सगळ्यात प्राण्याच्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. कशावरून? छिद्र पडतं त्याच्यावरून. मध्ये अवकाश का मिळतो? आकाश आहे म्हणून अवकाश मिळतो. तेव्हा जीवाचा विचार जर केला, जडाला बाजूला सोडून द्या, पण जीवाची जीवाशी एकता होत नाही. प्रारब्ध भिन्न आहे, कर्तृत्व भिन्न आहे, ज्ञान भिन्न आहे, थोडक्यात उपाधी भिन्न आहे. दोन उपाधीची एकता होत नाही, उपहिताची एकता होते. थोडा शब्द वेदांताचा आहे हो. आणि किती जरी एकत्वाचा प्रयत्न केला तरी वेगळेपणा राहतो. एक छोटा इतिहास सांगेन आपल्याला. आपल्या देशामध्ये एक भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला, अति सात्विक राजा. शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, राजा कालस्य कारणम. प्रजेला सुख देण्याकरता राजा पुण्यवान असावा, म्हणजे प्रजेला सुख प्राप्त होतं. जसं भगवान परब्रह्मचंद्र म्हणतात, नमेस्तेनो जनपदे, माझ्या राज्यात एकही चोर नाही. इतके सात्विक अशा प्रकारचं, कारण राजाची पुण्याई. भर्तृहरी अत्यंत पुण्यवान, प्रजा अत्यंत सुखी. योगायोगाने एकदा गोरक्षनाथ त्यांच्या राज्यात गेले. पाहिलं जिकडं तिकडं समृद्ध अवस्था आहे. विचारलं कोण आहे राजा? म्हणजे भर्तृहरी आहे. अरे वा, खूप चांगला आहे. निरोप पाठवला, भर्तृहरी तुला मला भेटायचं आहे. तो भाविकच होता. खूप मोठं स्वागत केलं आणि स्वागत झाल्यानंतर गोरक्षनाथाने सांगितलं, राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू अमर बनावा, एवढ्याकरता मी तुला एक प्रसाद देतो, एक फळ आण आणि त्या फळावर मंत्र निक्षेपित करतो, म्हणजे तू अमर बनशील. श्रद्धा होती. एक फळ आणलं. गोरक्षनाथाने आपली मंत्रशक्ती त्याच्यावर निक्षेपित केली आणि सांगितलं, खाऊन टाक, अमर बनशील. भर्तृहरीची श्रद्धा. फळ ठेवलं, गोरक्षनाथ निघून गेले. भर्तृहरी विचार करू लागले, मी फळ खायचं, अमर व्हायचं, पण माझं अति प्रेम राणीवर आहे आणि ती अगोदर मरायची, मी मागं राहायचा. त्याच्यापेक्षा उलट व्हावं, मी अगोदर गेलेला बरा, राणी मागे राहावी. ती अमृत फळ राणीला देऊन टाकलं, खाऊन टाक. थोड्याच वेळात राणीने विचार केला, हे मी फळ खायचं. दुर्दैव महाराज, तिचं प्रेम एका परपुरुषावर होतं आणि असाच विचार तिनं केला, हो मी फळ खायचं आणि अमर व्हायचं, आणि ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो पुरुष अगोदर मरायचा, त्याच्यापेक्षा तो मागे राहावा. ते फळ दिलं त्याला. त्या पुरुषानं तरी फळ खावं की, त्याचं प्रेम एका वेश्येवर. त्याने ते फळ वेश्येला दिलं. वेश्या थोडी विचार करू लागली, हे फळ मी खायचं आणि दीर्घकाळ जगायचं, फार झालं तर माझ्याकडनं पापच निर्माण होईल, काय चांगलं होणार आहे. पण आपल्या देशाचा राजा फार पुण्यवान आहे, तो जर खूप दीर्घकाळ जगला तर फार मोठा फायदा होईल. ते फळ आणलं आणि भर्तृहरी पुढे ठेवलं. सरकार, साधून दिलेलं अमर फळ आहे, खा. भर्तृहरीला झटकाच बसला महाराज. अलीकडचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता. हे फळ तुझ्याकडं आलं कसं? विचारा, तुझ्याकडं आलं कसं? त्या पुरुषाचं नाव सांगितलं, त्याला बोलवलं, हे तुझ्याकडं फळ आलं कसं? त्याने स्पष्ट सांगितलं, मला राणीने दिलं. आणि मग मात्र भर्तृहरीच्या मनामध्ये झटका बसला. भर्तृहरी म्हणतात, याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता साप्यन्नमिच्छति जनम सजनोन्यसक्तः अस्मत्कृते परितुष्य तु काचिदन्या धिक्तांच तंच इमांच मदनंच मंच. धिक्कार असो, रात्री राजवाडा सोलाला एकांतामध्ये तप करण्याकरता गेला. जीवाचा जीवाशी आभेद होत नाही. विठ्ठल विठ्ठल राहिला आता तिसरा प्रकार, परमात्मा. परमात्म्याशी आभेद होऊ शकतो. मुळातच जीवात्मा परमात्म रूप आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात, जीवो ब्रह्मैव नापरा. तुका म्हणे कैसी किव
कोठे जीवन राळा, कोठे जीवन राळा, कोठे जीवन राळा, वामने. आपल्याला अज्ञान आहे, पण भगवान परमात्मा मला माझा अंश म्हणतात. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे जीव माझेच अंश आहेत. अर्थात भगवंताशी एकता होऊ शकते, पण ती एकता होण्याकरता आपला काही गतिमान पाहिजे. आणि गतिमान होण्याकरता आपल्याकडे 4 शक्ती आहेत. एक कर्मशक्ती आहे, दुसरी संयम शक्ती आहे, तिसरी विचार शक्ती आहे आणि चौथी भावशक्ती आहे. 4 शक्तीत आपल्याकडे. पहिली कर्मशक्ती आहे. जन्माला आल्यानंतर कर्मानुबंधीनी मनुष्यलोके कर्मशक्ती आपल्याकडे. हो, तुकाराम महाराजांनी परखड भाषेमध्ये काय अभंगाची सुरुवात केली. हागताही खोडी चळण मोडविते काढी. आता आपण कीर्तनामध्ये आहोत. दोघे मृदंग वादकांनी घोडीवर मृदंग ठेवले आहेत आणि मृदंगाचं शास्त्र आहे, शाई पुढेकडे जो स्वर आहे त्याच्या खर्जात धूम वाजलं पाहिजे. खर्जात धूम वाजलं पाहिजे. आणि खर्जात वाजवण्याकरता त्याला कणिक लावावं लागते. कणिक लावल्यानंतर मग ते बरोबर खर्जात येतं. तास सव्वा तास झाला की मग ते कणिक सुकते आणि स्वर बदलतो. मृदंग वादक पहिली कणिक खरून खाली टाकतात आणि दुसरी कणिक जोडतात. त्या बाजूला एखादा जर मनुष्य असेल तर तो एका बाजूला कीर्तन ऐकतो आणि खाली पडलेल्या कणिकेला गोळा करून त्याचा बैल तयार करतो. काय गरज आहे? आता इथले नाही बरं का बाबा, तुम्ही नाही, काही आम्ही पाहिलेत. कर्म आहे कर्म. माणसाच्या जीवनातलं कर्म त्याला गप्प बसू देत नाही. आणि याचा जर सदुपयोग केला तर परमात्म स्वरूपाशी एकरूपता प्राप्त होते. कर्म नैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादया. जनकादिक कर्माच्या माध्यमातून परमात्म्याशी एकरूप झाले. आता कर्माच्या बाबतीत कसं एकरूप व्हावं हे सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही. दुसरा आहे संयम. संयम कशाला म्हणतात? निषिद्ध विषयाकडे वृत्तीला आणि इंद्रियांना जाऊ द्यायचं नाही. आपल्या इंद्रियामध्ये काम आहे आणि तो वाईट आशेला लावतो. इंद्रिय काम असे तो लावी सुख दुराशे इंद्रिय सेंद्रिय अर्थे राग द्वेष व्यवस्थितो तयोर न वशमागच्छे तो ह्यास परिपंथीनो. खड्ड्यात घालणारी ती इंद्रिया. म्हणून इंद्रियाला आवरलं पाहिजे. महाराज आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरामध्ये मूर्तीच्या पुढे कासव असतं. कासव का? ते आपल्याला सूचक आहे. सूचक. कासव काय सूचना करतं? जसं आवाज आला की कासव आपले अवयव आवरून घेतं, तसं देवाकडे जायचंय का सगळ्या वृत्ती आवरा. कासव सूचना करतं आपल्याला. कुर्मोंगानी व सर्वशः. भगवान सांगतात कासवाप्रमाणे आवरलं पाहिजे. संयम शक्ती आपल्याकडे आणि ती संयम शक्ती परमात्म्याकडे घेऊन जाते. ज्याच्याकडे संयम प्रधान आहे ते हठयोग करतात. हठयोग. आणि हठयोगाच्या द्वारे संयमाच्या द्वारे समाधी अवस्थेपर्यंत प्राप्त होतात. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे आपल्याकडे विचार शक्ती आहे. जगाचा विचार करत असताना भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात जगामध्ये खरं आणि खोटं याचं मिश्रण आहे. सत्यानृते मिथुनी कृत्य अहममेदमेते नैसर्गिकोयम लोकव्यवहार. खरं आणि खोटं याचं मिश्रण आहे आणि ते बाजूला केलं पाहिजे. बाजूला करण्याकरता काय केलं पाहिजे? आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. मंथुने नवनीता तैसे ज्ञान वाया व्यर्थ करता सांडे मारो वाया व्यर्थ करता. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते
उपादानं किमस्तिह विचार सोयमीदृशः क्षणोक्षणाहासी करावा विचार तरावया पार भवसिंधू. विचार केला पाहिजे आणि पूर्ण विचाराच्या द्वारे भगवत तत्वापर्यंत आपण पोचू शकतो. आता राहिली शक्ती चौथी, भावशक्ती. कर्मशक्ती इंद्रियात राहते, संयम शक्ती मनात राहते, विचार शक्ती बुद्धीत राहते आणि भावशक्ती हृदयात राहते. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, हृदयात भावशक्ती राहते. आणि भावशक्ती इतकी जगात कशातच ताकद आहे. भावा पुढे बळ नाही, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. का करी देवावरी सत्ता, कोण त्याहुनी परता. भावनेचा वापर करत असताना या भावनेचे दोन प्रकार आहेत आपल्याला, अंध भावना आणि डोळस भावना. अंध भावना एक गेले जावे त्याच्या मागे, वंदिले वंदावे निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. काही कळत नाही, विचार नाही, पुढचं आहे ना त्याच्या मागे जाणं. अंध भावना. भावना डोळस असावी, ज्ञानातून निर्माण झालेली पाहिजे, अज्ञानातून नाही. एक छोटी गंमत सांगतो. दुष्काळ पडला होता आणि घर मालक मुंबईसारख्या ठिकाणी धंदा करण्याकरता गेला. चांगला धंदा चालायला आला. दिवाळ सण जवळ आला. बहुतेक दिवाळ सणाला बाहेर गेलेली माणसं आपल्या जन्मगावी येऊन दिवाळी साजरी करतात. तो विचार करू लागला, मी जर गावी गेलो तर धंद्याची घडी पुन्हा विस्कटेल, त्याच्यापेक्षा एक पत्र पाठवू, आपल्या पत्नीला पत्र पाठवू, मी घरी येत नाही, तुम्ही चांगली दिवाळी साजरी करता, पैसे पाठवतो. या पद्धतीचं पत्र लिहिलं, पेटीमध्ये टाकलं. येता येता बराच उशीर झाला. आम्हालाही काही पत्र मिळतात पण तारीख निघून गेल्यावर उशिरा मिळतात. उशीर झाला. दिवाळ सणाचा दुसरा दिवस, सकाळची वेळ आणि पोस्टमननं ते पत्र घर मालकिनीच्या हातात दिलं. जुना काळ. जुन्या काळात लोकांना शिक्षण नव्हतं, पण एक लक्षात ठेवा, सुसंस्कार होते. माणसाच्या प्रगतीकरता शिक्षण आणि सुसंस्कार अति महत्त्वाचं आहे. संस्कार होते, वाचता येत नव्हतं. आणि त्या घर मालकीनेनं जावयांना दिवाळी करता आपल्या घरी बोलवून ठेवलं होतं. बैठकीत जावई होते. तिच्या मनामध्ये आलं की आता आपण तर पत्र वाचू शकत नाही, पण आपले जावई मात्र पत्र वाचतील. महाराज वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजी म्हणायचे, बऱ्याच सासवाला आपला जावई बृहस्पतीचा अवतार वाटतो. तिने ते पत्र जावयाकडे दिलं. त्याने काही न बोलताना डोळ्यातून पाणी घळ 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 यायला लागलं. सासूला वाटलं काहीतरी वाईट दिसतंय, घटना घडली दिसते. ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी आती काहीतरी दुःखाचा विषय दिसतो. जावाई रडायला लागले म्हणून सासू रडायला लागली, आई रडायला. ज्या घरात सासू रडते आणि ननंद रडते त्या घरात सुनेला गप्प बसण्याचा मुळीच अधिकार नाही. तिला तर रडावंच लागतं. तिघांचा रडण्याचा आवाज शेजाऱ्याच्या कानावर गेला आणि त्याने काही विचार न करताना स्वरात स्वर मिसळला. तेही रडायला लागले. घरानं घर, घरानं घर, विना सहकार नाही उद्धार, या तत्वापोटी गल्लीच्या गल्ली रडायला लागली. परगावचा माणूस 1 तासापूर्वी त्या गल्लीतून गेला होता. विचार करतोय सगळी गल्ली रडायला लागली आहे. हो, रडण्यासारखं तर काही दिसत नाही. का रडतात? शेवटच्या घरी विचारलं, हो का रडता? तर आम्हाला माहित नाही, शेजारचे रडतात म्हणून आम्ही रडतो. विचारता विचारता रडे संप्रदाय जिथून निघाला त्या घरी आला. बाहेर सून रडत होती, बाळ का ग रडते?
मला माहित नाही, सासूबाई रडतात म्हणून मी रडते. शेवटी सासूला विचारलं, का रडता? जावाई बुवा रडतात म्हणून मी रडते. जावायला विचारलं, का रडता? वाचता येत नाही म्हणून रडतो. हे हसण्याकरता नाही सांगितलं. आपल्या देशात बऱ्याच अशा पद्धती आहेत. विठ्ठल वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. तेव्हा हा एक प्रकार आहे अंध भावना, आणि दुसरं डोळस भावना. डोळस भावना निर्माण होण्याकरता वेद, शास्त्र आणि संत यांच्या संगतीशिवाय डोळस भावना निर्माण होत नाही. जगद्गुरु तुकोबरांची डोळस भावना आणि आत्मस्वरूपापर्यंत प्राप्त होण्याकरता संतांचा आश्रय करावाच लागतो. तो आश्रय करत असताना आपल्या भावनेला उत्तुंग शिखरावर नेऊन आपली भावना महाराज अभंगाच्या ब्रह्मणे त्याचे पाय पाय पोस, तुका म्हणे त्याचे पायी पाय पोस, तुका म्हणे त्याचे पायी पाय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, अभंगाचा विसर पडला का काय? आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेचे एक रत्न तुकाराम शास्त्री महाराज उभे आहेत. ते म्हणतील एकदम शेवट कसे काय गेले? काय मोठ्याच्या घराला बरेच दरवाजे असतात. ज्या दरवाजानं आपल्याला सोयीचं वाटेल त्याच्यातून घुसायचं. सगळी प्रस्तावना मी शेवटच्या चरणाची केली आहे. पण आता आपण अभंगाचं चिंतन खालून वर येणार आहोत. येत असताना महाराज म्हणतात, त्यांच्या पायातला मी पायपोस होऊन कायम राहीन. कोणाच्या? ज्यांच्या बाबतीत तुकाराम महाराजांची श्रद्धा झाली. ती श्रद्धा त्यांची डोळस आहे, आणि डोळस श्रद्धा होण्याकरता वेदशास्त्र किंवा संत यांची संगती लागते. महाराजांनी डोळसपणा शास्त्राचं अध्ययन केलेलं होतं. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी व्हावा भार माथा.
पाहिली पुराणे महाराज म्हणतात मी पुराण पाहिले आहेत आणि शास्त्राचा अभ्यासही केलेला आहे आणि म्हणूनच महाराजांची जी भावना आहे ती शास्त्राच्या माध्यमातून निर्माण झालेली भावना आहे. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही शास्त्राचा दाखला घेतलाय आणि त्या शास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे भावना निर्माण झाली म्हणून तुकारामाने त्यांची पायी पाय पोस ओनिया वास करीन तेथे ही भावना का निर्माण झाली त्याचं कारण आहे धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ज्या महापुरुषाच्या पायातलं पाय पोसवायचं आहे ते कसे आहेत अभंगाच्या वरच्या चरणात सांगतात तेची पुण्यवंत तेची पुण्यवंत तेची परोपकारी तेची पुण्यवंत तेची परोपकारी तेची पुण्यवंत तेची परोपकारी तेची पुण्यवंत तेची परोपकारी तेची पुण्यवंत तेची पुण्यवंत परोपकारी ते पुण्यवान आहेत. पुण्य कशाला म्हणतात ज्याच्याद्वारा माणसाच्या वृत्तीमध्ये सुखाची प्राप्ती होते त्या शक्तीचं नाव आहे पुण्य आणि ज्याच्याद्वारा दुःख निर्माण होतं त्या शक्तीचं नाव आहे पाप. अधिक खोलात जाता येत नाही. पुण्यवंत पुण्य करणं वेगळं आणि पुण्यवंत असणं वेगळं. एखादं कर्म करणं वेगळं आणि त्याची शक्ती सांभाळणं वेगळं. बहुतेक माणसं करतात सांभाळत नाहीत. महाराज सांभाळण्याकरता फार मोठी जागृती लागते. महाराजांचं एक प्रमाण आहे ऐसा लाभ बांधा गाठी. हे केलंय ना तुम्ही हे सांभाळून ठेवा. आता नकार भाई नकारी आता नकारे भाई नकारे आता नकार भाई नकारी आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटावले का रे आता जागा रे भाई आता नकारे भाई आता महाराज म्हणतात तुमच्या गाठीमध्ये आहे ना लोकांना लुटवू नका ते सांभाळून ठेवा. शेवटचा मुक्काम पोहोचेपर्यंत आपण केलेली शक्ती सांभाळली पाहिजे. करणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे. हा फार मोठा विषय आहे. थोड्याच वेळात होणारा नाही. काही त्यातले थोडे टप्पे सांगतो. आपण एखादी पूजा करतो किंवा सत्कर्म करतो किंवा अनुष्ठान करतो. अनुष्ठान करत असताना जर उठायचं आहे काही थोडं 2-3 तासापुरतं किंवा पूजा करून उठायचं आहे काही कामं करता तर उठत असताना खाली असा हा मधलं बोट घासावं आणि कपाळाला गंध लावावं त्याचा. असं नाही केलं तर आपण केलेली साधना काही देवता सूक्ष्म रूपात आपल्या भोवती असतात आणि ते सगळं पुण्य हिरून घेतात. महाराज मला बरेच दिवस हे कळत नव्हतं की कीर्तनकार जय विठ्ठल म्हणत असताना खाली हात लावून नमस्कार का करतात. पण एका मोठ्या साधूने सांगितलं महाराज आपण जे कर्म करतो ते कर्म जर पूजा केली आहे किंवा नामचिंतन केलं आहे
आणि उठायचं आहे अशा वेळेला खाली मधलं बोट घासा आणि कपाळाला लावा, मग ते आपलं पुण्य आपल्याला राहतं. दुसरी गोष्ट आहे, आपण केलेलं सत्कर्म लोकांना सांगू नका. जितकं लपून कराल तितकं ते ताकदवान होईल. ज्ञानोबा दृष्टांत देतात. नाना कृषीवल आपुले पांगरवे पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. शेतकरी पेरतो पण रासनी करतो, झाकून टाकतो. किंवा ज्ञानोबा म्हणतात कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, तसं साधकाने आपण जे केलेलं आहे ते लोकाला सांगू नये. फार जुना काळ आहे. पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. 2 प्रकार होते त्याचे. बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधकाकरता सत्संग पहाटे त्यांच्या निवासस्थानावर. पहाटेच्या सत्संगाला आम्ही जायचे. एके दिवशी आम्ही जायला आणि त्या घराच्या पुढे त्या काळात ज्या गाडीची किंमत कमीत कमी 50 लाख असेल अशा मालकीच्या गाडीतून एक साधक खाली उतरला. धोतर, साधा सदरा, डोक्यावर मोठी शेंडी, बसला येऊन. आमचे प्रश्न विचारून आमचं समाधान झालं. नंतर त्या श्रीमंत माणसानं स्वामींना विचारलं, स्वामीजी भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी बोलवतो पण काय येत नाहीत. आम्ही तर तोंडातच बोट घातलं, या माणसाला हा अनुभव यावा. स्वामींनी सांगितलं, तू तो अनुभव लोकाला सांगितला त्याचा परिणाम आहे. सांगू नये. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम, उगीच लागतील पाठी रेती होतील हिंपुटी. मनामध्ये क्रोध निर्माण जर झाला तर आपण केलेलं पुण्य नष्ट होत. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. काही जरी झालं तरी वृत्तीमध्ये क्रोध येऊ देऊ नये. जर आला तर सगळी वजाबाकी. दुसरी गोष्ट, चौथी गोष्ट आहे, संसारातला आशीर्वाद देऊ नये. एखादा म्हटलं महाराज मुलगा होत नाही, आशीर्वाद द्या, नाही द्यायचं. वारकरी संप्रदायाचं तत्व आहे, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, वावे हे संतान द्रव्य कोणा, फुकाचा विभाग पतन दुःखासी, दोही मुळी त्यासी तेची साधी. प्रपंचातल्या वस्तूचा आशीर्वाद कोणाला देऊ नये. फार मोठा इतिहास आहे. भानुदास महाराज मुळात सूर्याची उपासना करणारे आणि पांडुरंगाची उपासना करू लागले. पंढरीची वारी पायी करायची. एका वारीला पावसाळ्याच्या दिवसामध्ये भानुदास महाराज पंढरपूरला चालले होते. जात असताना गावात प्रवेश, आकाशात ढग जमा झाले, नक्की भिजणार, काय करावं. एक घर उघडं दिसलं. आत गेले. घर मालकाला विनंती केली, बाबा तुमच्या घरामध्ये मला रात्रभर झोपण्याकरता कुठेतरी जागा देता का. घर मालक हे भाविक होता महाराज. आणि आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी भव देवो भव. अचानक निमंत्रण नसताना अचानक कोणी आपल्या घरी आलं तो त्याला देव समजून त्याची पूजा करावी. आता अलीकडे हॉटेलचं युग आहे आणि अतिथी पूजा राहिलीच नाही. स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने बाहेरच्या दारावर उभं राहायचं. गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ उभं राहायचं. आणि अनोळखी माणूस आला त्याला घरात बोलवायचं, त्याची पूजा करून खाऊ घालायचं. याला म्हणतात अतिथी देवो भव. भानुदास महाराज गेले. घर मालकाने सांगितलं, तुम्ही माझे अतिथी आहेत, मी जेवू घालीन, पाणी देईन, असेल तर औषध देईन, कपडे देईन. भानुदास महाराजांनी सांगितलं, तुमचं काही नको, फक्त मोकळी जागा दाखवा. जागा दाखवली. थोड्याच वेळात घर मालक मालकींचं जेवण झालं. साधूजवळ बसावं याकरता येऊन बसले. दर्शन घेऊन, महाराज आम्ही भाग्यवान, चांगल्या कुळात जन्मलो, भरपूर श्रीमंती आहे, नोकर चाकर दास दासी काही सगळं काही अनुकूल आहे, फक्त काय करावं एकच उणीव आहे, पुढे वंशाला दिवा लावण्याकरता मूलबाळच नाही.
शिष्टाचार आहे. ज्याच्या बैठकीत आपण आहोत त्याच्याबरोबर काही बोलावं लागतं. बोलता बोलता सहज भानदास महाराज म्हणाले, होईल की म्हटले. भानदास महाराज पंढरपूरला गेले. आतापर्यंत पांडुरंगाच्या दर्शनाला गाभाऱ्यात गेल्यानंतर पांडुरंगाची मान खाली वाकायची. का? तुका म्हणे जीवभाव देवा पाळी ठेवणी ते काही न मागती. भगवंताच्या डोक्यावर भानदास महाराजांच्या सेवेचं ओझं झालं होतं. पण या वारीला मात्र मानताट. भानदास महाराज विचार करू लागले, फरक माझ्यात आहे का देवात आहे? विचारलं, देवा आतापर्यंत ताटमान तुमची कधी दिसली नाही आणि या वारीला ताटमान दिसते, काय प्रकार आहे? भगवान पांडुरंगाने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्यावर उपकार केला आहे. म्हणजे काय? अहो आतापर्यंत तुमच्या सेवेचं एवढं ओझं झालं होतं, तुम्ही काही न मागितल्यामुळे ते ओझं डोक्यावर होतं. पण या वारीला येता असताना मात्र ज्या घरी तुम्ही मुक्कामाला थांबले त्या कुटुंबाच्या प्रारब्धात मूलबाळ नव्हतं. तुम्ही होईल म्हटलात आणि ते ओझं कमी झालं. आता त्यांना मुलगा होणार. दिली सालेवाच्या क्षय मागेल्या तपाचा, क्षय मागेल्या तपाचा. कोणालाही आशीर्वाद प्रपंचातला देऊ नये. हो, महाराज वैकुंठाला जात असताना वाटं लावण्याकरता लोक आले होते आणि महाराजांना विनंती केली, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. तुकोबारांनी कसा दिला? कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. कारण ज्यांना आपण प्रापंचिक आशीर्वाद दिलाय आणि त्याने पुढच्या काळात तर त्यांच्याकडनं दोष झाले तर त्या दोषाचा वाटेकरी आपल्याला व्हावं लागतं. आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि महाराज लोकाला फार मोठं संकट बाबा आहे. शास्त्री बाबा फार मोठं संकट. इलेक्शनच्या काळामध्ये उमेदवार येतात, महाराज द्या आशीर्वाद. द्यावा का? आशीर्वाद द्यावा. हा, ते जर मांसाहारी नसतील, माळकरी असतील, दारू पिणारे नसतील, व्यभिचार कर्म करणारे नसतील, भ्रष्टाचार करणारे नसतील तर द्या. पण कोण जाणे महाराज, जर त्यांच्याकडनं हे दोष जर झाले तर प्रकार असा होतो, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची, दोघासी पतन सारिखे, दोघासी पतन सारिखेची. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिकेची. कल्पना आहे लोकसभा किंवा विधानसभा त्याला शक्य आहे, पण गावातली निवडणूक असेल तर नाही काढचं. गावात राहायचं नाही म्हणता येत नाही. मग अशा वेळेला काय करावं? मधला मार्ग काढायचा. तुम्ही निवडून याल असं नाही म्हणायचं. मग काळजी करू नका, दोन्हीकडे चालते. मधला मार्ग वाचा दत्त होऊ नये तर आपण केलेलं सांभाळलं जात असत. मनामध्ये परद्रव्य पर नारीचा अभिलाष येथून हरास सर्व भाग्या. परस्त्री आणि परधन याचा अभिलाष जर मनामध्ये निर्माण झाला सगळे संपत. अजून थोडं मन मोकळेपणानं बोलतो महाराज, कारण काही ह्या गोष्टी फार कामाच्या आहेत. परमार्थ सफल होण्याकरता उशीर का लागतो याचं कारण हे आहे, आपण केलेलं सांभाळू शकत नाही म्हणून उशीर लागतोय. पौर्णिमेच्या दिवशी शास्त्र आहे,
पौर्णिमेच्या दिवशी एखाद्याचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य त्याला जातं. कोणाला? ज्याचं आपण अन्न खातो त्याला. आणि अमावस्येच्या दिवशी जर एखाद्याचं परान्न आपण खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. फार मोठं कोड आहे बाबा हे. आम्ही महाराज लोक भटकी विमुक्त जाती शेव. 3-3, 4-4 दिवस बाहेरच्या बाहेर. मग आता कसं काय? हॉटेल तर खायचं नाही, मग कसं काय राहायचं? त्याचा करता एक सोय आहे. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो नर जेविला उपवासी. पवित्रते अन्न हरी चिंतनी भोजन. भगवंताचं नामचिंतन करत करत खावं. आणि वाटलं तर त्या घरातला एखादा लहान मुलगा असला तर त्याच्या हातात काहीतरी घालावं. हा सुटकेचा मार्ग आहे. आणि घरात लहान मुलगा नसलाच तर मग सांगावं तुमचं देवघर कुठे बघू द्या आम्हाला. नमस्कार करायचा आहे आणि तिथं देवाला दक्षिणा ठेवावी. फार बारकावे महाराज. अजून कितीतरी वेळ लागेल हे सांगायला, पण नगर नाही सांगत. सगळं आपलं पुण्य सांभाळावं लागतं. आणि पुण्य सांभाळल्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही. आणि त्या पुण्यवंताचं लक्षण आहे. महाराज सांगतात ज्यांचं नाव घेतल्यानंतर मनुष्य पुण्यवान होतो त्यांचं नाव घ्यावं. पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. तेची पुण्यवंत. पुण्याचे प्रकार आहेत बरेच. एक सामाजिक पुण्य आहे, धार्मिक पुण्य आहे, नैतिक पुण्य आहे, आध्यात्मिक पुण्य आहे आणि भक्तिजन्य पुण्य आहे. असे पुण्याचे प्रकार आहेत. सामाजिक पुण्य आहे. कदाचित एखादा अनिष्ट प्रकार झाला, सुनामी लाटा आल्या आणि समाज सैरा भैरा झाला, त्यांना मदत करणं हे कोणतं पुण्य? सामाजिक पुण्य. किल्लारी भागामध्ये मोठा भूकंप झाला होता मागे, आणि भूकंप पीडित लोकांना सहकार्य करणं हे कोणतं पुण्य? सामाजिक पुण्य. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळात एका माणसाच्या शरीराला आजार झाला म्हणजे त्याच्या शरीराला पांढरे डाग पडायला लागले. खूप औषधं केली, जाईना. जेव्हा माणूस भौतिक औषधा करून थकतो तेव्हा दैवी उपायाकडे वळतो. आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर यांचे पाश्चात्य विद्येचे गुरुदेव रानडे, त्यांना TB झाला होता. TB होऊन तो 3ऱ्या पायरीवर गेला. डॉक्टरने सांगितलं आता आमचा उपाय नाही, तुमचा TB 3ऱ्या पायरीवर आहे, उपाय नाही. गुरुदेव रानडे हे इंचीगिरी संप्रदायाचे. इंचीगिरी संप्रदायामध्ये नामचिंतन आणि ध्यान याच्यावर जास्त जोर आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारे असा भाग आहे. एक आसनावर बसायचं, 8 तास भगवंताचं नामचिंतन करायचं. 1.5-2 वर्ष झाले आणि झाल्यानंतर पुन्हा डॉक्टरकडे गेले. म्हणाले तपासा मला. तपासलं तर TB अजिबात शिल्लक नाही राहिला. डॉक्टरने विचारलं काय औषध घेतलं?
तुमची श्रद्धा बसणार नाही. फक्त राहिलं का नाही एवढं सांगा. माणूस भौतिक उपायाला कंटाळला, दैवी उपायाकडे वळतो. तसा त्याच्या अंगावर पांढरी डाग पडणारा खूप उपाय केला, पण तो दैवी उपायाकडे वळला आणि त्याला एक दृष्टांत झाला. तू पैठणला जा आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवाला जे पाणी पाजले ते पुण्य माग, तुझं कोड जाईल. शोधत शोधत गेला, महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझ्या अंगावर असं पांढरी डाग पडतायत आणि मला दृष्टांत झाला आहे की तुम्ही जे गाढवाला पाणी पाजलं ते पुण्य मला द्या, माझी कोड जाणार आहे, पांढरी डाग संपणार आहे. एकनाथ महाराज थांबले आणि सांगितलं, बाकीचं सगळं आयुष्यातलं पुण्य माग, पण ते नाही देणार, कारण ते घडणं अत्यंत अवघड आहे. मी काशीला गेलो पाहिजे. काशीला गेल्यानंतर तिथली भागीरथी रामेश्वराला पोहोचवण्याकरता कावडीच्या द्वारे मी घडावी, असं मला बुद्धी झाली पाहिजे. आणि काशीची कावड घेऊन रामेश्वराला समर्पण करण्याकरता जाता 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 रामेश्वराचं ठिकाण जवळ आलेलं असावं आणि एखादं गाढव पाण्या वाचून तडफडणार असावं, हेही अवघड आहे. आणि त्या गाढवामध्ये रामेश्वराचं दर्शन होऊन त्याला पाणी पाजण्याची बुद्धी मला व्हावी, ही एकात एक अवघड आहे. कोणतं पुण्य आहे? सामाजिक पुण्य आहे, दुसरं धार्मिक पुण्य आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो धर्म आहे त्या धर्माचं आचरण करावं आणि त्या धर्माच्या आचरणाने जे काही पुण्यशक्ती प्राप्त होती त्या धर्माचे प्रकार आहेत. आता धर्म 2 शब्द आहेत महाराज, फार मोठा विचार लागतो याला, आपल्याला वेळ नाही तेवढी. येतो अभ्युदय निषेध सिद्धी सधर्म, ज्याच्यामुळे यहलोकात आणि परलोकामध्ये सुख प्राप्त होतं असे जे नियम आहेत त्या नियमाचं नाव आहे धर्म. राजधर्म, प्रजाधर्म, सामान्य धर्म वेगळा, विशेष धर्म वेगळा. सामान्य धर्म अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सामान्य धर्म आहे. आणि विशेष धर्म पती पत्नी या दोघातला जो काही संबंध आहे तो विशेष धर्म आहे. पिता पुत्राचा विशेष धर्म आहे, बंधू बंधूंचा विशेष धर्म आहे, राजा प्रजेचा विशेष धर्म आहे, गुरु शिष्याचा विशेष धर्म आहे. असे वेगळे वेगळे धर्म आहेत. आणि नंतर नैतिक पुण्य आहे. आपण वागत असताना संसारामध्ये नीतिमत्ता राखली पाहिजे आणि नीतिमत्तेच्या द्वारा जे काही पुण्य प्राप्त होत असतं ते नैतिक पुण्य आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार आसार ते, जोडोली या धन उत्तम व्यवहारी, जोडोली या धन उत्तम व्यवहार, जोडोली या धन उत्तम व्यवहार, जोडोली या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच नैतिक पुण्य आहे. नैतिक पुण्य करत असताना धर्माचा नियम, हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणामध्ये युद्ध कसं करावं हे शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव उन्हाळ्याच्या दिवसामध्ये का
आंबराईतून चालले होते. हवा सुटली आणि एक पाडाला आलेला आंबा तुटला आणि खाली समोर पडला. रंग आकर्षक, सुगंध, आणि तो आंबा उचलला आणि खिशात घातला. माणसात दोन प्रकार आहेत, विचार करून काम करणं आणि काम करून विचार करणं, दोन प्रकार आहे. आंबा खिशात घातल्यानंतर मनामध्ये विचार आला, हे आंबा मी घेतला पण नीतीच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे. माणसाला दोन मनं असतात. एका मनानं सांगितलं हे चुकलं आहे, आंबराईच्या मालकाने मला आपल्याला आंबा दिला नाही किंवा मी पैसे देऊन विकत घेतला नाही, गुपचूप उचलला, खिशात घातला, अर्थात हे अनितीचा आंबा आहे. आंबा टाकून दिला आणि महाराजांच्याकडे आले, शिवबा माझ्या हाताने आज चोरी केली आहे आणि माझा हात खांद्यापासून काढून टाका. महाराज म्हटले, महाराज हे राज्य तुमचं आहे, युद्ध करण्याचं शिक्षण तुम्ही मला दिलं आणि हे दुसऱ्याचं कसं राज्य म्हणता येईल. दादोजी कोंडदेवांनी सांगितलं, मला ते नको आहे, मला फक्त एवढंच कळतं आहे, दोष घडला आहे त्याला शिक्षा पाहिजे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी तुमचा हात तर तोडू शकत नाही पण एक शिक्षा देतो, ज्या हाताने आंबा उचलला त्या हाताचा शर्टची भाई काढून टाका आणि आयुष्यभर एकाच भाईचा शर्ट वापरा. नीती सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, नीतीतलं पुण्य आहे, आध्यात्मिक पुण्य आहे. सद्गुरूच्या कृपेने आत्मस्वरूपाविषयी जेव्हा निश्चय होतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही तुझा अनेक मागवता गा. अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर अवघिया भूतांचे केले संतर्पण, अवघीच दान दिली भूमी. हे आध्यात्मिक पुण्य आहे. आणि राहिलं ते भक्तीचं पुण्य. भक्तीच्या पुण्याच्या बाबतीमध्ये पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण भक्तीनं प्राप्त होणारं पुण्य आहे. आणि हे सगळं पुण्य केल्यानंतर मात्र सांभाळल्यानंतर मग त्याला पुण्यवंत म्हणतात. तेशी पुण्यवंत पर उपकारी. नुसतं पुण्यवान आहेत असं नाही, दुसऱ्यावर उपकार करणारे आहेत. उपकार असा एक प्रकार आहे महाराज, जो फिटत नाही त्याचं नाव उपकार. दान त्याचा मोबदला मिळतो. दानशील पुरुष वेचकपणेचे संचक. ज्ञानोबा म्हणतात, एखादा मनुष्य दान देतो पण त्याचं पुण्य त्याला प्राप्त होत असतं. पण उपकार असा एक प्रकार आहे, उपकाराचा भाग फिटतच नाही. तेशी पर उपकारी. संसारातला उपकार करणं वेगळं आणि परमार्थातला उपकार करणं वेगळं. हा उपकार, परमार्थातला उपकार. एक छोटासा प्रसंग सांगतो. स्वामी विवेकानंद एकदा परिषदेला चालले होते. जात असताना काही समाजाचा असा घोळका उभा राहिलेला दिसला. का बरं एवढा समाज उभा आहे हे पाहण्याकरता गेले जवळ. पाहतात ते कुत्र्याचं पिल्लू आहे, डबक्यात पडले, वर येता येत नव्हतं. येण्याचा प्रयत्न करायचा, पुन्हा खाली पडायचं, पुन्हा वर यायचं, पुन्हा खाली पडायचं. जवळची माणसं अरे 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 नुसते तळमळ करायची. स्वामी विवेकानंदांनी रस्ता काढला, सरका. डबक्यात उतरले खाली, पिल्याला खालून हात दिला आणि बाजूला ठेवला. जवळची माणसं स्तुती करू लागली, वा वा काय दयाळू आहात, मोस्ट काइंडली मॅन.
फार दयाळू पुरुष हा. पण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं स्तुती करू नका, कारण मी दयाळू नाही. अहो एवढं तुम्ही त्या पिलाला बाजूला काढलं, तसं नाही. त्या डबक्यात पडलेल्या पिलाला यातना होत असताना तसंच पाहून जर मी गेलो असतो तर माझ्याच आत्म्याने माझ्या आत्म्याला ताडण केलं असते. अरे तुला काढता नाही आलं, ते दुःख होऊ नये म्हणून मी काढलं. तेची पुण्यवंत तेची परोपकारी. प्रबोधित्या नारी नरलोका. नारी कशाला म्हणतात? या विशेषू न रमते सा नारी. जिचं मन संसारात कुठेही रममाण होत नाही तिला नारी म्हणतात. नराची सुद्धा तीच व्याख्या आहे, जो कुठल्याही विषयात रममाण होत नाही तो नर. तेव्हा प्रबोधित्या नारी नरलोका. प्रबोधन करतात, आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे साध्य सांगतात आणि साधनही सांगतात, असं प्रबोधन करतात. अशांच्याच तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस कोणी आवास करीन तेथे. बरं, योगशास्त्र आहे. योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशा महापुरुषाकडे पाहिलं तर ते सुद्धा त्याच्यात बसतं. अभंगाच्या तिसऱ्या रखुमाई ढोबार कुमाई 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 ढोबार मन हे निश्चळ झाली के ठाई तया उणे काही निज सुखा. टाळकरी मंडळी म्हणतील मधल्या चालीचं काय झालं? पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल म्हणणं टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकारांनी हरून घेऊ नये. पण आपल्या पत्रिकेत खाली कुठेतरी एक नोट असते, वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल. त्याचा वापर कधी करायचा? 15 मिनिटं शिल्लक आहे. आपण शेवटी चाल म्हणूया. मन हे निश्चळ झाले केठाई. योगशास्त्राप्रमाणे जर संतांच्याकडे पाहिलं तर ते योगशास्त्राच्या कसोटीला बसतात. योगाच्या बाबतीमध्ये पतंजली ऋषी थोडक्यात सांगतात, योगश्चित्त वृत्ती निरोधा. त्याला योग म्हणतात. आपल्या वृत्तीचा निरोध करणं याचं नाव आहे योग. चित्तवृत्तीचा निरोध करण्याकरता आणखी काही साधनं करावी लागतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. तेव्हा चित्त स्थिर होतं. पण जे हे संत मंडळी आहेत, या संत मंडळींचं चित्त एकदम स्थिरत्वाला प्राप्त झालेलं असतं. आणि स्थिरत्वाला प्राप्त झाल्यामुळे आत्मसुखाला काय उणीव काय? तया उणे काही निज सुखा.
आपल्या सुद्धा जीवनामध्ये अनुभव आहे महाराज. फक्त आपला फरक आहे. ज्ञानोबा आहे फरक सांगतात. जागता जव असिजे जेने भावे भावना भाविजे डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्न. आपण झोपी जातो. झोपी गेल्यानंतर आपल्या चित्ताला काय विषय असतो? ज्या घरात झोपलो ते घर आपल्या चित्ताचा विषय असतं का? नाही. ज्या कॉटवर झोपलेला असतो तो तरी आपल्या मनाचा विषय असतो का? पलंग नाही. ज्या देहात झोपलेला असतो तो देह तरी आपल्या चित्ताचा विषय असतो का? नाही. ज्ञानोबा म्हणतात साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. आपण झोपी गेल्यानंतर पुन्हा जागे होतो आणि झोपी गेल्यानंतर स्वप्न पडतात. हे दोन दोष जर नसते तर ज्ञानोबा म्हणतात हा मी ब्रह्मभावच म्हटलो असतो. आपलं चित्त एकाग्र होतं पण ते मात्र अज्ञानात आहे आणि अज्ञानामध्ये एकरूप होणं हे पराधीन आहे. काही लोकांना झोप येतच नाही. झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. पराधीन पण आहे आणि अज्ञानानं आवृत्त आहे. अज्ञान अपवित्र आहे म्हणून झोपेतून उठल्यानंतर आपल्याकडे स्नान करण्याची पद्धत आहे. का? अपवित्र अज्ञानामध्ये आपली वृत्ती रंगलेली असते म्हणून स्नान करावं लागतं. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की मन हे निश्चळ झाले की ठाई तया उणे काही निजसुखा. तसं संतांचं मन परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झालेलं असतं, स्थिर झालेलं असतं. तेही करी ध्यान विठोबाचे, तेही करी ध्यान विठोबाचे, तेही करी ध्यान विठोबाचे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, सकळ इंद्रिया मन हे प्रधान. करी ध्यान विठोबाचे, करी ध्यान विठोबाचे, करी ध्यान विठोबाचे. भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. सगळ्या इंद्रियामध्ये महाराज म्हणतात मन प्रधान आहे. पण आमचं मन आता भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाले. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोसे मन. झाले हाव भरी परत माघारी घेत नाही तिथं चिटकत. सर लहान मुलं खेळतात. काही मुलं रबराचा चेंडू खेळतात आणि काहींना रबराचा चेंडू नाही मिळाला चिखलाचा गोळा घेतात आणि भिंतीला मारतात. रबराचा चेंडू भिंतीला जर मारला जितक्या शक्तीनं मारावा तितक्या शक्तीनं बाहेर येतो आणि चिखलाचा गोळा जितक्या शक्तीनं मारावा तितक्या शक्तीने चिटकून बसतो. तसं संतांचं जे मन आहे ते मन भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये चिटकलेलं असतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ते ग्रासोने कैसे निवृत्तीसे आले. हो, मन हे परमात्म रूप बनलं आणि परमात्म रूप बनल्यामुळे तो आनंद त्यांच्याकडे असल्यामुळे माझी भावना तुका म्हणे त्यांची पायी पाय पोस ओ नियावास करीन तेथे. हो, समाजशास्त्र झालं, पुण्यशास्त्र झालं. आता पूर्वमीमांसा जर पाहिली तर पूर्वमीमांसेच्या दृष्टिकोनातून संतांच्याकडे सुद्धा मोठेपणा आहे. तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाही त्या विताळे अखंड सोहळे, नाही त्या
नाही त्या विटाळ अखंड सोहळा पूर्णमीमांसा विटाळ मांडते महाराज. हो, स्पर्शामध्ये फरक आहे. अलीकडे हे जे मोबाईल आहेत ना आपले टच स्क्रीनचे मोबाईल, असं टच केलं की तिथं खालून वेगळंच येतं. भिन्न भिन्न का? अहो स्पर्शामध्ये भिन्न भिन्न ताकद आहे. महाराजांचा अभंग आहे, रजस्वला करी वेलासी आघात. स्पर्शातून काही गोष्टी परिणाम होतात. काही पवित्र स्पर्श आहेत आणि काही अपवित्र स्पर्श आहेत. रामायणातला थोडासा छोटासा प्रसंग सांगतो आणि पुढे जाऊ. राजा दशरथाने आरसा पाहायला म्हणतात. मोठ्याच्या क्रिया इतिहासामध्ये जमा होतात आणि आरसा पाहिल्यानंतर कानाजवळचा एक केस पांढरा पाहिला. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. मृत्यूचं निशाण फडकलंय. आता आपण राज्य चालवण्याच्या योग्यतेचे राहिलो नाही. म्हणून राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांचं राज्य घोषित केलं. जसं समाजामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे शहाणा समाज, आपला उत्तराधिकारी योग्य झाल्यानंतर त्याच्या स्वाधीन किल्ल्या देतो. बाबा तुझा संसार आणि तू, आता मला पुढचा काळ दिसतोय, त्याच्याकरता मला काही ते जीवन खर्च करायचं झालं आतापर्यंत, आणि तुझा संसार घे तू किल्ल्या. एक वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग आहे तो किल्ल्या सोडून देत नाही, कापून घ्याव्या लागतात. कळालं नाही? लगामच सोडायचं नाही म्हणतात. लगाम सोडायचं नाही, लगाम आवळून धरतात. आता घोडच निघून जात. राजा दशरथाने आणि घोषित केलं. जिकडे तिकडे आनंदी आनंद. कैकई मातेला सुद्धा आनंद होता. एक लक्षात घ्या, मुळात कैकई नव्हत्या. भगवान प्रभू रामचंद्रांचं प्रेम आणि प्रभू रामचंद्रांचं कैकई अतिप्रेम होतं. इतिहास सांगतोय कैकई शिवाय भगवान प्रभू रामचंद्र जेवण करत नव्हते. आणि राघव नाव कैकईनं ठेवलंय. इतिहासामध्ये राघव नाव कैकईनं ठेवलं. एके दिवशी कैकई माता वाढत होत्या आणि प्रभू रामचंद्र जेवता जेवता एकदम हात पकडला. आई असं काय मी तुला मागणार आहे, देशील काय रे रामा? मी मागितल्यामुळे तुला वैधव्य प्राप्त होईल असं काही मागणार आहे, देशील रामा? तुझ्याकरता नक्की देईल. इतकं प्रेम होतं महाराज. रामराज्य घोषित झालं आणि घोषित झाल्यानंतर मोठ्या लोकांकडे काही वेळेला काही सल्ला देण्याकरता काही माणसं असतात, त्यांना सल्लागार म्हणतात. आणि काही सल्लागार असे असतात की ज्यांची सल्ला घेतल्यानंतर घेणारा गार होतो. असे काही सल्लागार असतात. तसं कैकईची सल्लागार मंथरा, विकल्पाची मूर्तिमंत पुतळी मंथर आली. मालकीनबाई कळालं बातमी? हा कळाली. काय रामराज्य येणार आहे? काय म्हणताय, तुम्हाला आनंद वाटतो? माझी सल्ला आहे का? अहो तुमचे 2 वर्ष शिल्लक राहिलेत. एका वरानं रामाला वनवासाला पाठवा आणि दुसऱ्या वरानं भरताला गादी मागा. कैकई माता म्हणत होती, मंथरे नको बोलू असं, माझ्या रामाचं राज्य येऊ दे. मंथरा विचार करते, सगळं प्रयोग केले, एवढं सांगून यांना कळत नाही, आता काय करावं? मंथरा पुढे गेली आणि कैकईला आलिंगन दिलं. करंटचं वायर बिगर करंटच्या वायरला चिटकवल्यावर काय होतं? इकडचा करंट तिकडं जातो. तसं मंथरेच्या मनातला विकल्प कैकई मातेच्या मनात घुसला आणि कैकई क्रोधागारामध्ये गेल्या. पुढं काय झालं? रामायण झालं. काय झालं? स्पर्शाचा परिणाम आहे महाराज. स्पर्शामध्ये परिणाम आहे. तेव्हा तो स्पर्श अपवित्राचा स्पर्श झाला की तो विटाळ असतो. महाराज म्हणतात अशा महापुरुषाला विटाळच नाही त्या विटाळ अखंड सोहळा. हो, शास्त्राने आपण शौचविधी केला किंवा लघवी जर केली तर आपलं शरीर विटाळलेलं असतं. त्याच्याकरता पाणी याद्वारे
ते पवित्र करावं लागतं. शरीराला शस्त्र लावलं तर आपलं शरीर अपवित्र होतं. दाढी म्हणा, डोकी म्हणा केल्यानंतर स्नान केल्याशिवाय शरीर पवित्र होत नाही. त्याबरोबरच ज्या कुळात आपण आहोत त्या कुळामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं, मुलगी असू द्या मुलगा असू द्या, ते कुळ अपवित्र असतं. त्या कुळाला सुतक पडतं. देवाचं दर्शन करता येत नाही. ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचता येते, तुकोबऱ्यांची गाथा वाचता येते, नामचिंतन करता येतं, कीर्तन ऐकता येतं, पण वेद मंत्राच्या द्वारा जे काही जिथे काही निक्षेप केला आहे तिथे मात्र स्पर्श करता येत नाही. कोणाचा सत्कार करता येत नाही, करून घेता येत नाही मूल जन्माला आल्यानंतर. आता काही भागामध्ये 3 दिवस पाळतात, काही भागामध्ये 10 दिवस पाळतात. आणि आपल्या कुळातलं एखादी व्यक्ती स्वर्गवासी झाली, सुतक पडतं. जातक आणि सुतक 2 शब्द आहेत. ते कुळ 10 दिवस अपवित्र असतं. असे काही कुळ आहे. आणखी एक सांगतो गोष्ट, सगळ्याला पटणार नाही पण शास्त्रामध्ये वाचलेली महाराज. स्नान केल्यानंतर काही माणसं अंगाला तेल लावतात. अंगाला तेल लावलं तर पुन्हा ते अपवित्र होतं. मग काय करावं? स्नानाच्या अगोदर तेल लावावं, नंतर स्नान करावं. अभ्यंग स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं असं शास्त्र सांगतंय. पटो न पटो आहे ते सांगणं आमचं काम आहे. तेव्हा अशा अनेक कारणाने अपवित्र शरीर होतं. पण अशा महापुरुषाच्या बाबतीमध्ये कुठल्याच कारणानं त्यांचं शरीर अपवित्र होत नाही. का? उपाधी वेगळा जाणीवीच्या परमात्म स्वरूपाची जी जाणीव आहे त्याच्या अहंकारापासून ते बाजूला गेलेले असतात. सुखे मे निजलो गा खरेगा परमात्मा हे वृत्ती ज्याने गिळली आहे. ज्ञान गिळूनी गावा गोविंद गा. उपाधी वेगळा जाणीवीचा. एक थोडा इतिहास आहे. राजा जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य आणि ब्रह्मचिंतन सांगायचे, सत्संग करायचे. एकदा राजा जनकाने 1000 गायी उभ्या केल्या आणि प्रत्येक गायीच्या शिंगाला, दोन्ही शिंगाला सोन्याचे होंड बसवले होते आणि अशी घोषणा केली, जो ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे त्यांनी या गायी घेऊन जाव्या, अशी घोषणा केली. दरबारामध्ये मोठी मोठी माणसं होती. महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, 108, 1008 मोठे मोठे उपाधीचे होते. पण कोणालाच आत्मविश्वास वाटेना. तुम्ही असाल, तुम्ही असाल, तुम्ही असाल. शेवटी त्या गायी कोणीच घेऊन जाईना. तेव्हा याज्ञवल्क्याने आपल्या शिष्याला सांगितलं, हाक रे गाई. इतक्या गार्गी नावाची विदुषा होती. विदुषा म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त झालेली एक महिला, तिचं नाव होतं गार्गी. पुढे आली. महाराज तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? प्रश्न केला. याज्ञवल्क्याने सांगितलं, अहो म्हणावं तर अभिमान धरला आहे, नाही म्हणावं तर ब्रह्मनिष्ठ आहे. त्याचं उत्तर दिलं, गो कामावयम. गाई हाकणं फक्त माझं काम आहे का नाही ते तुम्ही बघून घ्या. उपाधी वेगळा जाणीवीच्या अशा प्रकारचे जे असतात
तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस ओने आवास करीन तेथे. आता पूर्वमीमांसा झाली. उत्तर मीमांसेच्या बाबतीमध्ये पहिल्या शरणातून महाराज सांगतात ब्रह्मरस गोडी तयाचे पावली. ब्रह्मरस गोडी तयाचे पावली. ब्रह्मरस गोडी तयाचे पावली. ब्रह्मरस ब्रह्मरस गोडी तयासी फावली. ब्रह्म जगाचं जे अधिष्ठान आहे. रस म्हणजे आनंद. जगाच्या अधिष्ठानाचा आनंद त्यांना प्राप्त झाला. कोणाला? वासना निमाली समूळ ज्यांची वासना संपली. मुळासह म्हणजे अज्ञानासह ज्यांची वासना संपली आहे. इच्छा वेगळी आणि वासना वेगळी. आवश्यक असते ती इच्छा आणि अनावश्यक असते ती वासना. भूक लागली आहे, जेवण करावं वाटणं ही इच्छा आहे का वासना आहे? इच्छा आहे. तहान लागली आहे, पाणी प्यावं वाटतंय, इच्छा आहे का वासना आहे? इच्छा आहे. शरीराला सांभाळण्याकरता जे आवश्यक वाटतंय ते असावं वाटणं याचं नाव इच्छा आहे. पण आवश्यक नसताना सुद्धा असावं वाटतंय मग ती वासना. जेवण करावं वाटणं इच्छा आहे आणि जेवण झाल्यानंतर तंबाखू खावी वाटणं काय? नुसती वासना नाही, वाईट वासना आहे. सेवे भांगा फू तंबाखू दंड परितो अखंड भ्रांती. एवढं धाडसानं का बोललो? तुम्ही हसलात. मला वाटलंय की तुमच्यापैकी कोणी तंबाखू खात नाही आणि खात असाल तर आजपासून तुम्ही सोडून द्याल अशा प्रकारची अपेक्षा प्रगट करतो महाराज. तेव्हा जे अनावश्यक आहे त्याचा मनामध्ये आदर न होणं स्फुरण. अशी वासना ज्याने संपवली, वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलोसे कोणी न म्हणावे. अशा अंतःकरणातल्या ज्यांच्या वासना संपल्या त्यांना परमात्म स्वरूपाचा शुद्ध आनंद प्राप्त होतो. ब्रह्मरस गोडी
तयासी फावली वासना निमाली समूळ ज्यांची नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवीच्या म्हणून अशा महापुरुषाच्या बाबतीमध्ये तुका म्हणे त्यांचे पाये पाय पोस ओनिया वास करीन ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या समाधी सोहळ्याची तपपूर्ती महोत्सव हा उत्सव चालू आहे, हे लक्षणं त्यांच्याकडे आहेत म्हणून आपण या अभंगाचं चिंतन त्यांच्या बाबतीमध्ये मांडलं. त्यांचीच उत्तराधिकारी या मठाचे मठाधिपती ब्रह्मनिष्ठ भास्कर महाराज यांच्याद्वारा ही परंपरा अत्यंत शिस्तबद्धपणाने सांभाळत आहेत आणि म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद आपण देऊया. आजची चिंतन सेवा आमचे गुरुबंधू तुकाराम शास्त्रीजी महाराज यांनी सूचना दिली आणि येईपर्यंत एवढी दक्षता घेतली की रस्त्यापर्यंत येऊन आणि रस्ता दाखवला. अशी सेवा या ठिकाणी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा फार नाही. आपल्या जीवनामध्ये हे आदर्श जीवन असावं आणि आपली जीवनाची वाटचाल या पद्धतीने व्हावी अशी भगवतचरणी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा.